चोट्टेचं राजू काहीच नाही सांगितलं जात ना. हां, तर सदर बाजारातलं रमेश प्रोव्हिजन जे आहे 70-75 वर्ष जुनं दुकान आहे ते वर्णानीचं. तर या दुकानात रात्री चोट्टेनं म्हटलं तेलाचे पिपे, काजू बदाम आणि बाकीचे किरकोळ ॲटम घेऊन पोबारा केला आहे. रात्री 2-2:30 वाजता या सुमाराची घटना आहे. आता येणं दुकान बंद केलं नाही, घरी चालले गेले. आता ते जर जागा तुम्ही म्हणसाल तर आपलं शिंद मेडिकल नाही का, शिंद मेडिकलच्या इकडच्या बाजूने जे पुरं कंपाऊंड केलं आहे त्याच्या अंदर असणाऱ्या दुकानात रात्री किराणा चोट्टे तितंबा बाबा सांगा. या चोट्टेच्या मनात काय चालेल काही सांगता येत नाही. कोणाकडचे तिकडे दागिने चोरी चालले, कोणाकडची रोख रक्कम चोरी चालली. आणि यायच्या दुकानातलं म्हटलं काजू गेले, बदाम, काजूच्या आणि बदामच्या भरण्या, तेलाचे पिपे 2 ते 3 तेलाचे पिपे आणि त्याच्या गल्ल्यात काही जे पैसे होते की नाही हे पैसे देऊन चोट्टेनं पोबारा केला. आता हे सांगा चोर कोण्या लेवलचे असतील. आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की बा सोनं चोरणारे, पैसे चोरणारे, 2 व्हीलर चोरणारे, आता किराणाचं सामान चोरणारे. या चोट्टेची लेवल इतकी कशी घसरली काय माहीत. सदर प्रकरणाची आता परतवाडा पोलीस स्टेशनने तक्रार दिली. हे भाऊ आहेत त्या दुकानाचे मालक, यांनी सांगितलं की म्हणे बाबा असं असं केलं म्हणे, रात्रीच्या पोटात येऊन 2-2:30च्या सुमाराची घटना होती. आणि त्यानं सांगितलं आहे की हे आले म्हणे, येणं पुरं आमचे सामान आहे की नाही हे सामान म्हणे या दुकानातलं नेलं. आता काय नुकसान काय असेल, 10-12 हजार रुपयाची चोरी असेल, पण हे जे या बाजू त्यांनी दाखवलं की नाही यानं या ठिकाणचं हे फोडफाड केलं आणि त्या ठिकाणचं कोंडा काढून कुलूपही चोरून नेलं. सांगा आता हे चोट्टे कोण्या लेवलचे आहेत, या चोट्टेची लेवल कोण्या लेवलची असेल याचा लय मोठा विचार पडला आहे. विषय जरी लहान चुकली चोरी जरी दिसत असेल पण या चोरीच्या माध्यमातून चोराने चॅलेंज दिला आहे की बाबा आम्ही तुमच्या कायचीही चोरी करू शकतो. विशेष म्हणजे हा जो परिसर म्हटलं तर कायम वर्दळीचा परिसर आहे. त्या ठिकाणी तुम्ही माहीत नाही का ते मस्जिदच्या बाजूने एकदम कायम वर्दळीचा परिसर असते आणि त्या परिसरात हा जो तितंबा चोऱ्यानं केला की नाही एक सर्वसामान्य माणसासाठी एक चॅलेंज झाला आहे. आता किराणाचं सामान बी सुरक्षित राहिलं. त्या चोट्ट्या घरी काही कार्यक्रम आहे का काय माहीत, त्या हिशोबाने त्यानं पुरा हा कार्यक्रमासाठी इथून सामान का चोरून नेलं नाही ना, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. आता पोलीस स्टेशनने तक्रार दिली आहे. आता CCTV वगैरे पाहणं चालू आहेत की बाबा काही दिसते का काय नाही दिसत. पण या चोरीचं राजीव विचारच पडला. किराणा सामान नाही सोडलं ना आणि दुकान त्यानं बा कसं फोडलं.